आढावा घेत आहेत, बैठका घेत आहेत, विकासात्मक चर्चा करतायत। काय सांगाल स्थानिक रहिवाशांना महाराष्ट्राच्या पहिले दौरा करतायत? शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही थेट जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्या दारी, मुख्यमंत्रीत आपल्या दारी अशा प्रकारचं जे काही आमचा संकल्पना जी आहे, लोकांची जी मागणी आहे त्याप्रमाणे आम्ही जाऊन थेट विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतोय आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेलं नुकसान, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, झालेली पडझड, घरांचं झालेलं नुकसान या सगळ्याचा आढावा घेऊन तातडीने युद्ध पातळीवर निर्णय घेतोय। असे अनेक निर्णय जे आहेत सरकारकडे प्रलंबित आहेत, किंबहुना त्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ते विभाग असतील, यांचा आढावा घेऊन त्या संपूर्ण विषयाचा त्या ठिकाणी जे काही चर्चा करून मार्ग काढण्याचा, संबंधित लोकांना तात्काळ सूचना देऊन ते युद्ध पातळीवर पुढे नेण्याचं काम या आढावा बैठकीतून होतंय। मोठ्या प्रमाणावर जनतेला यामधून दिलासा मिळेल, कारण या डिपार्टमेंटचं काम, त्या विभागाचं काम तिकडे थांबलं इकडे थांबले असं नाही, एकत्र अधिकाऱ्यांना बोलवल्यामुळे तात्काळ याच्यातून मोठा रिलीफ नागरिकांना मिळतोय। त्यामुळे आढावा बैठका ज्या देखील महत्त्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जनता जनार्दन आपण पाहत आहे, प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी सगळीकडे मिळतोय। हे जनतेचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे, त्यामुळे मी त्यांच्या मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आम्ही घेतलेली भूमिका, आम्ही घेतलेले पुढे नेतोय विचार हे लोकांना पटलेले आहेत आणि म्हणूनच लोक आमच्यावर प्रेम करतात, आशीर्वाद देत आहेत। तुम्ही मोठे निर्णय जाहीर केलेत, आता त्याची अंमलबजावणी करायची जबाबदारी, आव्हान देखील तुमच्या समोर आहे। मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत, त्याच्यात अंमलबजावणी तात्काळ करणं देखील तितकंच आव्हान आहे। जे निर्णय घेतले ते सरकार अंमलात आणणार, ही जबाबदारी सरकारची। शेवटचा प्रश्न विचारतो, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी 11 लाखाची कॅश पकडली, त्यावेळी 10 लाखाची कॅश पकडली, त्यात एकनाथ शिंदे अयोध्या असं एक बटनवरती नाव आहे, काय नेमकं? अयोध्या आम्ही अयोध्येला तर जात होतो ना, अयोध्या आमचा एक श्रद्धेचा विषय आहे, भावनेचा विषय आहे। पैशांच्या बटनावरती तुमचं नाव आहे, एकनाथ शिंदे आणि माहित नाही अयोध्या, आता ते माहित नाही, त्याची माहिती घ्यायला। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर। तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे। माझ्या दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय, असं नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे। थांबलेली कामं लवकरच मार्गी लागणार असं आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली असल्याचं देखील शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि माझ्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, जनतेकडून प्रेम मिळतंय असं देखील नुकतंच एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना म्हटलेलं आहे। दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। थांबलेली कामं लवकरच मार्गी लावणार। न्यूज 18 लोकमतवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय।